मी मी बाबासाहेबांनाच ॲक्च्युली KGF मांडतो आणि म्हणून माझ्या ह्या कंपनीचं नाव पण ॲक्च्युली ते फॉर्च्युनेटली आय गॉट दॅट KGF. जे लोकांना मिसअंडरस्टँडिंग असेल की सगळ्यापेक्षा माझ्याकडेच गोल्ड जास्त आहे, पण असं अजिबात नाही आहे. पण मी जे गोल्डमध्ये खेळतो, जे इनोव्हेटिव्ह आयडियाज मी गोल्डमध्ये आणतो, त्या आयडियाज आजपर्यंत कोणी केलेल्या नाही आहेत. आज माझ्या माता रमाईची ती साडी आज आमच्यासाठी बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी उभी करते आहे, तर इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी. माता रमाई आंबेडकरांची 39 कोटीची साडी, ही चर्चा आपण मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून ऐकतोय. ही साडी बनवली होती रोहित पिसाळ्यांनी. एका साडीवर सुंदर असं रमाईचं चित्र आणि त्याच्यावर असलेली टिकली, त्या टिकलीत 33 कोटींचे हिरे, असे एक मोठा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि या सगळ्या संदर्भात रोहित पिसाळ पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. नेमकं आता त्या साडीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, ती साडी ठेवली कुठे जाणार आहे आणि काय नेमकी प्रक्रिया सुरू आहे आता? आता सध्या म्हणजे सगळ्या ABP माझाच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि ही जी साडी होती जी आज जगामध्ये जी प्रसिद्ध झाली, ती साडी आम्ही इमोशनली अटॅच असल्यामुळे म्हणजे त्याचं वर्ल्ड वाईड खूप मार्केटिंग झालं. तर अल नक्श दुबईची जी ट्रेड कंपनी आहे ह्यांच्यावर माझा करार झाला आणि म्हणजे मला ती विकायचीच नव्हती, पण त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी उभी करतोय. आणि म्हणजे द सेम हिस्ट्री रिपीट्स. म्हणजे त्या काळी माता रमाईंच्या पाटल्यांमुळे धारवाडच्या शाळेला सपोर्ट झाला होता. आज माझ्या माता रमाईची ती साडी आज आमच्यासाठी बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी उभी करते आहे, तर इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी. तर खूपच लवकर म्हणजे त्याचं ॲफिलिएशन आहे आता आमच्याकडे, एक बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे. अँड वी आर जस्ट बिगिनिंग विथ अ न्यू रेव्होल्यूशन इन एज्युकेशन. ज्यांनी शिक्षणाचा मार्ग या देशाला दिला, सगळ्यांना दिला, त्यांच्या नावाने, त्यांनी ज्यांना फॉलो केलं त्यांच्या नावाने तुम्ही विद्यापीठ खोलण्याचा प्रयत्न आहे तुमचा. कुठे असणार आहे, काय संकल्पना आहे, काय काय शिक्षण तिथे भेटणार? तिथे आम्ही मर्चंट नेव्हीचे कोर्सेस आणि 10-12चं आता सध्या ॲफिलिएशन भेटलेलं आहे. आणि माझं खूप मोठं ड्रीम आहे की अंडर वॉटर मर्चंट नेव्हीचे कोर्सेस व्हावेत. आणि ते ॲफिलिएशन नसल्यामुळे तर खूप जणांचे त्याच्यावर तिथे म्हणजे टीका टिप्पणी झालेली आहे. तर आज माझ्याकडे ते ॲफिलिएशन आहे. अँड नाव विथ अ प्राईड मोमेंट आय एम स्टार्टिंग दिस. खरं तर अंडर वॉटरचा मुद्दा आणि तुमचं एक वेगळं कनेक्शन आहे. तुमचं मायनिंगचं काम चालतं असं आम्ही ऐकलेलं आहे. नेमकं एवढं सगळं सोनं, या संपूर्ण कार्यालयात सोनं, तुमचं नाव गोल्डमॅन कसं पडलंय हा एक प्रश्न आहे. आणि अंडर वॉटरच का करायचंय? महत्त्वाचं म्हणजे जो हा प्रश्न आहे की गोल्डमॅन, जे लोकांना मिसअंडरस्टँडिंग असेल की सगळ्यापेक्षा माझ्याकडेच गोल्ड जास्त आहे, पण असं अजिबात नाही आहे. पण मी जे गोल्डमध्ये खेळतो, जे इनोव्हेटिव्ह आयडियाज मी गोल्डमध्ये आणतो, त्या आयडियाज आजपर्यंत कोणी केलेल्या नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, जर गोल्डचे आम्ही कपडे बनवतो, म्हणजे गोल्ड फॉईलनी बनवतो, किंवा मध्ये मी म्हणजे आपलं भीमा कोरेगावचा स्तंभ बनवला होता मी. आणि त्या स्तंभामध्ये मीन्स आय वॉज द फर्स्ट पर्सन जो गोल्डला इतकं त्यांनी ते पॉलिश केलं, बिकॉज गोल्ड हॅज अन ॲटोमिक स्ट्रक्चर आणि त्याला पॉलिश केल्यानंतर इट रिफ्लेक्ट्स लाईक अ मिरर. हां, फक्त एवढंच आहे, ते इट्स नॉट क्रिस्टल क्लिअर, कारण म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, पण ते तुम्ही स्पष्ट त्याचा चेहरा बघू शकता. हे पहिल्यांदा मी एक्सपेरिमेंट केलं होतं, विच आय वॉज सक्सेसफुल. आणि ते भीमा कोरेगावचं ते गोल्ड फ्रेम पण खूप म्हणजे हे झाली, व्हायरल झाली होती. अपार्ट फ्रॉम दॅट मी एक ॲपल बनवला होता, जो तो पण खूप व्हायरल झाला. अनफॉर्च्युनेटली, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ इट, तर त्याचे वरचे आणि खालचे डायमंड इन्फिरियर असल्यामुळे ते पहिल्यांदा ते माझी ऑर्डर म्हणजे रिजेक्ट झाली होती. अगेन आय केम विथ द सेम आयडिया. आणि त्यावेळी
very honestly, Alnaqs helped me, and they just took my articrafts. Apart from that, आता जे आपण साडी म्हणतोय त्याच्यामध्ये आपण 33 कोट हिरे लावलेले आहेत. तो ॲक्च्युली एक रॉ डायमंड विच वॉज अराउंड 50, आपण त्याला कॅरेट बोलतो, आणि तो 50 कॅरेटचा मग ते पॉलिश करून तो इतका मायन्यूट बनवण्यात आला आणि त्याचे मी 33 तुकडे केले. अगेन इट वॉज अन व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडिया. ड्यू टू सम पॉलिशिंग अँड ऑल ते खूप आपल्याला म्हणजे वेस्टेज येतं, बट स्टील जे मला ड्रीम करायचं होतं, जे मला सिम्बॉलिक बनवायचं होतं, तर आय डिडंट केअर की वेस्टेज क्या हुआ, पण जे मला हवं होतं ते मी करून दाखवलं. तर ह्या प्रकारचे हे जे मी एक्सपेरिमेंट्स करतो, म्हणून हे मला नाव कदाचित ते दिलं गेलेलं आहे की दॅट आय एम अ गोल्ड मॅन. कारण एवढे एक्सपेरिमेंट्स गोल्डमध्ये कोणीही करत नाही. फॉर क्लोदिंग, फॉर शूज, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे मी करतो त्या गोष्टी म्हणजे एकदम युनिक आहेत. आणि हे माझं जे नायजेरियामध्ये आम्ही 18 आमचे माइन्स आहेत इन नायजेरिया. यू कॅन सी द KGF. म्हणजे हे जे KGF पण आहे ते जे आपल्या भारतातलं कोलार गोल्ड फील्ड आहे, तुम्ही पिक्चर पाहिला असेल, तर त्या कोलार गोल्ड फील्डमध्ये पण बाबासाहेबांनी पहिल्यांदा तिथे ज्यावेळी तिथे गेले आणि तिथे इंग्रज तिकडच्या लेबर्सना खूप त्रास देत होते, म्हणजे 20-20 तास 22-22 तास ते काम करत होते आणि 8 तासच काम करायचं आणि संडेला एक सुट्टी आपल्याला भेटली पाहिजे, म्हणजे वीकमध्ये एक सुट्टी हवी, हे करणारे बाबासाहेब. म्हणून ॲक्च्युअल इट वॉज KGF. म्हणजे मी बाबासाहेबांनाच ॲक्च्युअल KGF मानतो आणि म्हणून माझ्या ह्या कंपनीचं नाव पण ॲक्च्युली ते फॉर्च्युनेटली आय गॉट दॅट KGF. आमच्याशी बोलण्यासाठी. आपण आत्ताही कार्यालय बघितलं, मी पुन्हा एकदा तोच रमाईचा फोटो एक प्रतिकृती समोर आहे आणि आत्ताही त्या रमाईच्या फोटोमधली टिकली आपण जर पाहिली, त्याच्यातही जे ते हिरे जडित असा फोटो आणि बाजूला संपूर्णतः जे सोन्याच्या रंगाची कारागिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे रोहित पिसाळ वेगळ्या वेगळ्या असे उपक्रम घेऊन येत असतात आणि आता बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीची सुद्धा घोषणा त्यांनी ABP माझ्यासोबत बोलताना केलेली आहे. त्यामुळे नेमकी बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी कधी उभी राहणार, रमाईची केलेली साडी, त्याच्या बदल्यात त्यांनी आता हा सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रयत्नांना त्यांना यश आलेलं असल्याचं आपल्याला आता एकंदरीत पाहायला मिळतंय. व्हिडिओसाठी साक्षी करमाळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.